श्री स्वामी समर्थ भक्तांनो, तर चला पाहूया तुमच्याकडनं काय चुका होत आहेत, ज्या चुका पुन्हा व्हायला नाही पाहिजे. स्वामी महाराज तुम्हाला आज संकेत देणार आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून. तर या चुका तुम्ही या चुकांमध्ये तुम्ही विचार करा आणि याची सुधारणा करा. ठीक आहे, चला पाहूया काय संकेत देऊ इच्छित स्वामी माऊली तुम्हाला. ओके, 4 ऑफ कप, स्ट्रेंथ, 6 ऑफ सोर्ड्स. हा कार्ड आहे पण मी साईडला ठेवते. बघा, सगळ्यात आधी तर तुमच्यामध्ये ॲक्सेप्टन्स नाही आहे. तुमची हीच खूप मोठी चूक आहे. आलेल्या सिच्युएशनला तुम्ही ॲक्सेप्ट करू शकत नाही, कारण तुम्ही आपल्याच जगात जगताय. तुम्ही आपल्याच जगात जगताय. जे जग सत्यात नाही आहे, फक्त तुमच्या विचारात आहे. आणि तुम्हाला असं वाटतं की हो, जसं मी विचार करणार तसं सत्यात घडेल. पण कसं घडणार? जोपर्यंत आपण संघर्ष करत नाही, जोपर्यंत आपण स्वतःमध्ये बदलाव आणत नाही, तोपर्यंत कधीच कोणत्या गोष्टी घडत नाही. बसून आपण विचार केलेल्या गोष्टी कधीच घडत नाही. त्या गोष्टींसाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. तर तुम्हाला हेच सांगण्यात आलं की तुम्ही ॲक्सेप्टन्स करत नाही. ॲक्सेप्टन्स करायला शिका. प्रत्येक सिच्युएशनला, प्रत्येक मुद्द्याला ॲक्सेप्ट करायला शिका. लढा, प्रयत्न करा, प्रेम करा, पुढे व्हा, दाखवा, स्वतःचे एफर्ट्स दाखवा. त्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. तर ही सगळ्यात मोठी तुमची चूक होते की तुम्ही इग्नोर करता, ॲक्सेप्ट करत नाही सिच्युएशनला. ठीक आहे, आणि फक्त हातावर हात धरून बसलेले असता. दुसरी गोष्ट इथे स्ट्रेंथ. तुमच्यामध्ये हिंमतच नाही आहे. कुठे ना कुठे तुम्ही हिंमत गमावून बसलाय. तुम्हाला राग आला की तुम्ही एकदम व्यक्त होता. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही वागता. मला खूप लोक इथे वस्तू तोडताना फोडताना सुद्धा दिसतात. रागावर कंट्रोल करणं शिका. रागावर कंट्रोल करणं शिका. गोष्टींना ॲक्सेप्ट. कधी कधी असं असतं की आपल्यासाठी त्या गोष्टी कम्फर्टेबल नसेल, पण समोरच्यासाठी तेच चांगलं असतं. हे आपल्याला कधी दिसणार. नेहमी आपण आपल्याच चांगल्याचा फायदा केला, आपल्याच स्वार्थाचा फायदा केला, तर समोरच्यासोबत न्याय कधी होणार? ॲक्सेप्टन्स करायला शिका आणि स्वतःला सावरायला शिका. स्वतःच्या इमोशन्सवर ताबा करायला शिका. आणि इथे आहे 6 ऑफ स्वॉर्ड्स आणि इथे 6 ऑफ कप आहे. बघा, एकदम वाईट नाही आहात तुम्ही. तुमच्यामध्ये चांगुलपणा आहे, फक्त तो कुठे ना कुठे हरवलेला आहे. त्याला बाहेर आणा. तुम्ही असे नाही आहात, हे जगाला दाखवून द्या. तुम्ही खूप चांगले आहात. तुम्ही प्रेमळ आहात. तुम्ही लोकांना मदत करणारे आहात. तुम्ही लोकांना समजून घेणारे आहात. सिच्युएशन्समुळे वाईट बनवू नका. तुमच्या हातला चांगुलपणा लोकांपर्यंत येऊ द्या, कारण हीच कमाई, रिअल कमाई हीच आहे जी कर्माच्या नुसार आपल्यासोबत वर जाते. बाकी काहीच जात नाही. श्री